नमस्कार. आज 27 डिसेंबर. आजच्या दिवशी अनेक घटना देशाविदेशात घडल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजचे 27 डिसेंबरचे दिनविशेष. 1911 साली या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रथमच देशाचं राष्ट्रगीत जन गण मन गायलं गेलं. राष्ट्रीय कवी रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरला हिनं ते गायलं होतं. त्यावेळी हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांमध्ये राष्ट्रगीत गायलं जात होतं. रवींद्रनाथ यांनी मूळ बंगालीमध्ये रचलेलं जन गण मन हे गाणं संविधान सभेनं 24 जानेवारी 1950 रोजी हिंदी रूपात भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारतो भाग्यो विधाता या बंगाली कवितेचा काही भाग आहे. 1942 मध्ये या दिवशी भारत मातेचे शूरपुत्र लान्स नायक अल्बर्ट एक्का यांचा जन्म झारखंडमधल्या गुमला इथं झाला. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेले लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान एक्का यांनी मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं होतं. त्यावेळी ते केवळ 28 वर्षाचे होते. एक्का यांच्या या बलिदानानंतर बांगलादेशने मरणोत्तर त्यांना फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर सन्मानाने सन्मानित केलं. 2019 मध्ये या दिवशी भारतीय रेल्वेनी काही माहिती प्रसिद्ध केली होती. यामध्ये रेल्वेनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 166 वर्षाच्या प्रदीर्घ इतिहासानंतर आर्थिक वर्ष 2019-20 हे राष्ट्रीय वाहतूकदाराच्या इतिहासातलं सर्वात सुरक्षित वर्ष ठरलं होतं. या आर्थिक वर्षात 0 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. रेल्वेच्या 166 वर्षाच्या प्रदीर्घ इतिहासात एका आर्थिक वर्षात एकाही प्रवाशाला जीव गमवावा लागला नसल्याची ही पहिली वेळ होती. 1945 मध्ये याच दिवशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF अस्तित्वात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक आंतरराष्ट्रीय अशी संस्था आहे जी जागतिक आर्थिक वाढ आणि आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देते, तसंच आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देते आणि गरिबी कमी करण्यास मदत करते. सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेचे 190 सदस्य देश आहेत, तर त्याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC इथं आहे. 2007 मध्ये याच दिवशी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची रावळपिंडी इथल्या लियाकत बाग इथं हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी आधी भुट्टो यांच्यावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्मसमर्पण केलं. 1990च्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये उसळलेल्या दहशतवादी हिंसाचारानंतर लाखो काश्मीरी पंडितांना कोरं सोडावं लागलं होतं, तर कित्येकांची हत्या झाली होती. पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या विषारी भाषणानं काश्मीरी पंडितांच्या या हत्याकांडाला भडकवण्यात आगीत जणू इंधन भरलं गेलं होतं. 1968 मध्ये नासाची अपोलो 8 ही मोहीम पूर्ण झाली. चंद्राच्या कक्षेत पोहोचणारी ही पहिली मानव मोहीम होती. अपोलो 8 मिशनच्या टीममध्ये असणाऱ्या सदस्यांनी चंद्र आणि पृथ्वीची छायाचित्र काढली होती. अपोलो 8ला चंद्रापर्यंत अंतर पार करण्यास 68 तास लागले होते. ही मोहीम हे अंतराळ संशोधनातलं एक मोठं पाऊल होतं, कारण मानवाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 27 डिसेंबर 2023 हा या वर्षातला 361वा दिवस आहे. आज बुधवार असून आता वर्ष संपायला अवघी 4 दिवस उरले आहेत.